आजच्या एपिसोडमध्ये काही असंच घडलं आहे. एका साध्या पिझ्झाच्या बॉक्समध्ये किती मोठी कारस्थाने लपलेली असू शकतात हे आज आपण पाहणार आहोत. यशने फक्त पिझ्झा मागवला नाही, तर आपल्याच घरातल्यांना फसवण्याचा एक भयानक प्लॅन रचला आहे. आणि तो ओमकार, जो मित्र बनून आलाय पण हातात गुंगीचं औषध घेऊन फिरतोय. आणि सर्वात शेवटी कावेरी आणि यशची पहिली रात्र, फर्स्ट नाईट, जी प्रेमाने नाही तर युद्धाने साजरी होणार आहे. चला, या पडद्यामागचं सत्य उलगडूया. सीन 1. किचनमधील आव्हान आणि यशचा अहंकार, द चॅलेंज. दृश्य किचनचे आहे. यश मिक्सर लावून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन शिजतोय. तो कावेरीला आव्हान देतो. कावेरी त्याला टोनमे मारते. कावेरी त्याला न घाबरता डोळ्यात डोळे घालून म्हणते, नाहीतर मी एक ऑप्शन देऊ का तुला? तुझा ऑप्शन पण ना तुझ्यासारखाच असणार आहे, बोरिंग. तिचे हे शब्द यशच्या इगोला दिवचतात. यश तिला चॅलेंज करतो. तो रागाने म्हणतो, हे तू चॅलेंज करतेयस मला? ठीक आहे, आता बघच माझी हिंमत. आज मी बाहेरून ऑर्डर करून दाखवणारच. कावेरी त्याला प्रति आव्हान देते, आज तू बाहेरून ऑर्डर करून दाखवच. इथेच खेळाची सुरुवात होते. यशला वाटतं तो हिरो आहे, पण त्याला माहीत नाही की कावेरी ही या खेळाची खरी विजेती आहे. काही वेळाने दरवाजावर पिझ्झा डिलिव्हरी बॉय येतो. कावेरी दार उघडते आणि पिझ्झा बघून तिला धक्का बसतो. ती विचारते, आमच्या घरात कोणी मागवला असेल पिझ्झा? तेवढ्यात यश तिथे येतो, चेहऱ्यावर एक विजयी हास्य घेऊन. तो कावेरीकडे बघून म्हणतो, वहिनी, मी ऑर्डर केलाय. हे ऐकून घरात मोठा बॉम्ब पडतो. आई रागाने विचारतात, काय, पिझ्झा? कावेरीला वाटतं की आता यशला शिक्षा मिळणार आहे. ती आनंदाने म्हणते, मा, भाऊजींनी पिझ्झा मागवलाय, आता येईल मज्जा. तिला वाटतं की आई यशला ओरडतील, कारण बाहेरचं अन्न घरात निषिद्ध आहे. पण यश, तो एक पक्का खेळाडू आहे. आईचा राग बघून तो आपला रंग बदलतो. तो रडवेला चेहरा करतो, जणू काही जगाचं सगळं दुःख त्याच्याच नशिबात आहे. तो डिलिव्हरी बॉयकडे बघून एक नाटक सुरू करतो. तो आईला इमोशनल करत म्हणतो, मा, ह्या पिझ्झा मी माझ्यासाठी मागवलाच नाहीये. ह्या पिझ्झा दान आहे मा, दान. तो एक गंभीर पण दुःखी आवाजात एक खोटी कहाणी रचतो. तो सांगतो की या डिलिव्हरी बॉयचं बोलणं ऐकून माझ्या आतमध्ये खूप त्रास झाला, मन तुटलं माझं, आणि म्हणून म्हणून नियम मोडला मी. ह्याचा हा अभिनय इतका जबरदस्त आहे की आई, जी मघाशी रागात होती, ती आता वितळते. आई म्हणते, यश, दुसऱ्याचं दुःख बघून तू नियम मोडलास. आज खरंच मला तुझा अभिमान वाटतो बाळा. कावेरी हे सगळं बघून अवाक होते. ती मनातल्या मनात म्हणते, हा माणूस नक्की काय आहे? यशने फक्त नियमच नाही मोडला, तर आईचा विश्वासही जिंकला. तो कावेरीकडे बघून डोळा मारतो आणि हळूच म्हणतो, चॅलेंज केला होतास ना, आता गेम ओव्हर. ज्याला आपण डिलिव्हरी बॉय समजत होतो, तो दुसरा तिसरा कोणी नसून यशचा मित्र ओमकार आहे. आणि इथे कथेला एक भयानक वळण मिळतं. ओमकार साधा मित्र नाहीये. तो यशच्या हातात एक पांढरी पुडी देतो. यश विचारतो, हे काय? ओमकार चेहऱ्यावर एक कपटी हास्य आणून म्हणतो, हर मर्ज की दवा, गुंगीचं औषध. तो यशला सांगतो की ही पुडी जेवणात मिक्स कर, सगळे झोपले की आपण घरात चोरी करू. सगळे अल्टी-पल्टी आणि मी कल्टी, असा त्याचा प्लॅन आहे. पण इथे यशचा अंतरात्मा जागा होतो, किंवा कदाचित कावेरीची भीती. तो ती पुडी बघतो आणि ओमकारला साफ नकार देतो. तो म्हणतो, अरे ओमक्या, डोक्यावर पडलायस काय? ही असली कामं नाही करत आपण. आपल्याला सुपरस्टार व्हायचंय, क्रिमिनल नाही. इथे यशची एक चांगली बाजू दिसते. तो खोटारडा असेल पण चोर नाही. तो ती पुडी फेकून देतो आणि निघून जातो. पण ट्विस्ट असा आहे की ती पुडी तिथेच पडलेली असते. ती कोणाच्या हाती लागेल हे एक मोठं रहस्य आहे. इकडे घरात विद्या आणि आई मिळून यश आणि कावेरीच्या पहिल्या रात्रीची तयारी करतायत. बेड फुलांनी सजवलाय, सर्वत्र लाल फुगे आहेत. विद्या कावेरीच्या हातात दुधाचा ग्लास देते आणि तिला रोमॅन्टिक टिप्स देते. विद्या हसून कावेरीला सांगते, अगं घाबरू नकोस, रूममध्ये जा, हळू पावलांनी जा आणि म्हण, अहो दूध. कावेरी हे ऐकून लाजेने लाल होते, पण तिच्या मनात धाकधूक आहे. तिला त्या मूर्ख माणसाबरोबर एका खोलीत काय, एका घरातही राहायची इच्छा नाहीये. ती मनातल्या मनात म्हणते, त्या मूर्ख माणसाबरोबर एका खोलीत काय, एका घरातही राहायची इच्छा नाहीये. दुसरीकडे यशची अवस्था वाईट आहे. त्याला जेव्हा कळतं की आज त्याची पहिली रात्र आहे, तेव्हा त्याची बोबडी वळते. तो देवाला प्रार्थना करतो, देवा, वाचव रे मला. ह्यांची तर फुल ऑन तयारी झालीये. त्याला कावेरीची भीती वाटते. त्याला वाटतं की कावेरी त्याला प्रेमाने नाही तर रागाने मारणार आहे. तो ओमकारला म्हणतो, अरे माझी तंतरलीये आणि तुला जोक सुचतायत. सीन बेडरूममध्ये. शेवटी तो क्षण येतो. यशला खोलीत ढकलले जाते आणि बाहेरून कडी लावली जाते. खोलीत फक्त यश आणि कावेरी. यश घाबरून कोपऱ्यात उभा आहे. कावेरी हातात दुधाचा ग्लास घेऊन आत येते. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आहे.
ती यश जवळ येते आणि विद्याने सांगितल्याप्रमाणे म्हणते, "अहो, दूध." यशला वाटतं हे दूध नाही तर विष आहे. तो घाबरून मागे सरकतो. पण अचानक सीन बदलतो. कावेरीचा तो रोमॅन्टिक अंदाज नाहीसा होतो. ती आपली साडी सावरत एक लाठी किंवा उशी हातात घेते. तिच्या डोळ्यात आता प्रेम नाही तर बदला आहे. ती यशवर धावून जाते. यश ओरडतो, "मा, वाचव मला." सुरुवात होते एका घनघोर युद्धाची. खोलीतल्या वस्तू इकडे तिकडे फेकल्या जातात. बेडवरची फुलं उधळली जातात. हे प्रेम नाही, ही लढाई आहे. यश म्हणतो, "ही माझी रूम आहे." आणि कावेरी, जी आता वाघीण झाली आहे, ती ओरडून म्हणते, "ही माझ्या यशची रूम आहे, समजलं?" ती त्याला लाठीने मारायला धावते आणि तिथेच एपिसोड एका उत्कंठावर्धक वळणावर संपतो. मित्रांनो, आजचा एपिसोड हेच सिद्ध करतो की तू ही रे माझा मितवामध्ये आता शांतता कधीच नसणार आहे. यशने आईला फसवून आपला स्वार्थ साधला, पण कावेरीला त्याची नस अन नस माहिती आहे. ओमकारचं ते गुंगीचं औषध कोणाच्या पोटात जाईल का त्यातून नवीन काही गोंधळ होईल? आणि या बंद खोलीत सुरू झालेलं हे युद्ध यश आणि कावेरीला जवळ आणेल की आणखी लांब नेईल? यशचा हा खोटारडेपणा कधीतरी उघडकीला येईलच, पण तोपर्यंत कावेरी त्याला सोडणार नाही. तुम्हाला काय वाटतं? कावेरीने यशला धडा शिकवायला हवा का? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो. प्लीज या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेल. थँक्यू.